प्रफुल्ल काटकर नाना यांच्यासाठी डेडिकेट केला जातो आहे. आदित्य यांच्या माध्यमातून ही आहे खेळाडू वृत्ती. एखाद्या खेळाडूचा चांगला परफॉर्मन्स आपल्याला आवडला, एखाद्या खेळाडूने चांगला गेम केला, मैदानामध्ये मॅच फिरवली, अंतिम मुमेंटला ज्या प्रकारे गरज होती, गरज असताना मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली, नानांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी राहिली. जाऊयात मॅचच्या दिशेने. इथून पुढे आजच्या दिवसापासून येणाऱ्या दुपारच्या सत्रानंतरच्या मॅचेस अशाच तुम्हाला पाहायला मिळतील, यात कोणती शंका नाहीये. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच असणार आहे JCC घराळवाडी विपक्ष शिवशंभर स्पोर्ट्स कासारवाडी या दोन टीमच्या दरम्यानचा मुकाबला. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचच्या दिशेने वळूयात. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय भरत मोहिते, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजय मोहिते आणि गोलंदाजी ट्रॅक वरती किरण घराळ. बबलू पाटील इकडे समालोचन कक्षाच्या इकडे लवकर या. पहिलाच बॉल तुम्ही पाहताय, आक्रमण करायचं होतं. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. जयदीप शेवाळे अण्णा यांच्या हाताला चटका देऊन चाललाय. कॅच जरी झाली असली तर निश्चितच कुठेतरी विकेटला सामोरं जावं लागलं असतं निश्चितच, परंतु भरत मोहिते बॉल तयार. यावेळी ड्राफ्ट केलाय समोरच्या दिशेने. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आदित्य बॉल पर्यंत पोहोचतोय. चांगली फिल्डिंग होती. फेकी तितकीच चांगली आणि एक धाव ऍड होते धावफलकावरती. अजय मोहितेला तुम्ही पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती आयकॉनच्या भूमिकेमध्ये आज सुधी केला. युवती प्रीमियर लीग खेळताना पाहायला मिळतोय शिवशंभर स्पोर्ट्स कासारवाडी या टीम कडून. आणि पाहायला गेलं तर अजय मोहिते काय काल गोलंदाजी केली, अगदी आम्हाला इम्प्रेस केलं होतं. आज बॅटिंगची जबाबदारी लाफ्ट केला. यावेळी देखील मैदानावर अगदी निघून चालाय. जमीनला गुदगुल्या करत दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे गॅप मोठा, नाही मिळणार धावांचा तोटा. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय युवती प्रीमियर लीग चौकार. डीजे तसं मात्र आक्रमण जडवलं. पहिल्याच बॉल फेस करत असताना किरण घराड यांच्यावरती मात्र भव्य स्वागत केलं. ओ यावेळी आतमध्ये आलेला बॉल होता. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे पहिल्या प्लॅटफॉर्मवरून गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती निघून जावी ना, त्याच प्रकारे अगदी बॉल वळलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. येतोय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, अप्रतिम अचूक टप्पा, नियंत्रण, लाईन आणि लेंथ वरती सांभाळ. यावेळी पहा थोडासा शरीरावरती मारा करायचा होता, परंतु दिशाहीन गोलंदाजी. पंच दर्शवतायत हा वाईट बॉल आहे. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. आणि यूट्यूब लाईव्ह या दोन गोष्टी क्रिकेटमध्ये जेव्हा एखादी ती स्पर्धा पार तुम्हाला यशस्वी पाडायची असेल तर हे दोन घटक फार महत्वाचे आहेत. चर्चा होईल. यावेळी अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही अजय मोहितेला करू शकत नाही. दे धडक बे धडक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय मोहितेच्या बॅटमधून फटका आलाय. कडक 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 षटकार. डीजे लगा 440 करंट होल्डचा धक्का लगा. ले भाई चले जाओ, टाटा बाय बाय, आपका खेल खत्म. विकेटचा पतन. डीजे चर्चा करत होतो आपण. अशा प्रकारचं आयोजन
आयोजनाची चर्चा आपण सातत्याने करतोय, कारण आयोजकांना काय अवस्था, आम्ही एवढी सारी मेहनत घेतो. उमेश आलेत न्यू बॅटर. सूरज आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती, काल देखील इम्प्रेस केलं होतं. बॉल तयार होत आहेत. सूरज निघालेत पुन्हा एकदा. यावेळी पहा बॅकफुट वरती गेले होते, अगदी कव्हरला खेळून काढायचं होतं, पण टायमिंग तितकं चांगलं जमलेलं नाहीये. यावेळी पहा मिड ऑफ वरून अगदी निखिल आले होते बॉल पर्यंत, चांगली फेकी राहिली, दरम्यान एकदा वर्जित करण्यामध्ये यश प्राप्त झालं. पाहायला गेलं तर या बॉल वरती सिंगल आली. स्ट्राईक रोटेट. उमेश सातत्याने आक्रमक करण्यासाठी ओळखले जातात. सूरज अगेन्स्ट सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. 14 धावा धावपलकावरती. अजय मोहिते बॅक टू दी पॅव्हिलियन गेल्यानंतर मात्र संपूर्ण जबाबदारी आता भरतला घ्यावी लागेल, आणि उमेश देखील सज्ज झालेत बॅटिंग करण्यासाठी. नॅट नंबर 3 वरती आलेत. बॉल तयार. यावेळी पहा रनर मध्ये होता, हेलिकॉप्टर अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग तितकं जमलेलं नाहीये. एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, कारण मिडॉनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथे मात्र कोणती एक धाव खर्च झाली, आणि तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. ज्या प्रकारे अजय मोहितेची विकेट गेली, जसं विकेट मिळाली तसं कॉन्फिडन्स झाला, आत्मविश्वास वाढला, आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना मात्र टीम फिल्डिंग करते. जे आपण पाहिलं तर जेसीसी गराबाई टीम खूप चांगला परफॉर्मन्स राहतोय. किरण यांचं कौतुक करावं लागेल, विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र आत्मविश्वास वाढलाय. यावेळी बॅट चेंज होती का, यावेळी हिट करायचा होता डायरेक्ट, चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे, यावेळी चुकी झाली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता स्टंपवरती, परंतु नॉन स्ट्रायकिंग गेला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा फेकी झाली होती, परंतु बॅट्समन सेफ आहेत. धावसंख्येचा विचार केला तर अगदी धावपलकावरती धावा लगवल्या जात आहेत. 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 5 षटकांची लढत आहे, 1.3 चा खेळ झालाय. ऑफ कटरचा चांगला चेंडू पाहायला मिळतो, आतमध्ये आला, तर मात्र यावेळी कव्हरला रनआउटची संधी. फेकी चांगली आहे, ज्ञानेश्वर होते बॉल पर्यंत पोहोचले. बॅकअप तितका चांगला, कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. फेकी जशी राहिली ज्ञानेश्वर यांची, किरण यांच्या माध्यमातून बॉल हातातून सुटला, तदनंतर पहा अगदी मिड विकेट वरून अगदी पाठीमागे आले. खरोखर कौतुक करावं लागेल. एक धाव वाचवली जाते, धावा वाचवण्यासाठी केली जाते, हे फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये फार गरजेचं आहे. एका धावेला महत्त्व दिलं जातं, कारण एका चेंडूवरती 6 धावा होणं म्हणजे क्रिकेट, तर 6 चेंडूवरती एकही धाव न होणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे जिद्द, चिकाटी, क्षमता, ताकद, मेहनत, आत्मविश्वास, या सर्व गोष्टी. आणि त्यानंतर जाऊयात बॉलरकडे. सूरज यावेळी पहा बॅट मधून आवाज आलाय, टक टक टकाटक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत वाय षटकार. केलं जात आहे, जबाबदारी घेतली जाते. मॅच ही महत्वाची आहे, या मॅच मध्ये परफॉर्मन्स करायचा आहे. टॉस साठी ते देखील आले होते, त्यांनी सांगितलं होतं आम्हाला या मॅच मध्ये महत्वाचा खेळ करायचा आहे. काल थोडासा डाऊन परफॉर्मन्स राहिल्यानंतर आज मैदानामध्ये आम्हाला संघर्षमय लढा द्यायचा आहे, आणि त्याच प्रकारे खेळत बाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळी देखील आणखीन एक हाणकी बडीव, धुळला उडीव, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येवती प्रीमियर लीग शानदार षटकार.
पहा धावसंख्या जाऊन पोहोचली धावपलकावरती धावा 29 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त 29 लॉस ऑफ 1 विकेट. चर्चा करत होतो ओम साई MTC लाईव्ह अगदी पाहायला गेलं तर तब्बल आपण पाहिलं तर 75,000 के प्लस त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत यूट्यूबवरती. आणि आज खऱ्या अर्थाने ओम साई MTC लाईव्ह 350 किलोमीटरचा प्रवास आणि आज ज्योती पंचक्रोशी मधील या खेळाडूंचा परफॉर्मन्स आणि या खेळाडूंना एक उच्च दर्जा मिळावा आणि सगळ्यांना त्यांच्या वाहिनीच्या माध्यमातून खेळ दिसावा या अनुषंगाने आज सागरदादांच्या खऱ्या अर्थाने त्यांनी अगदी आज त्यांना बोलवले आणि आज ते देखील इथे दाखल झाले. ओमसाई MTC लाईव्ह यांचं कौतुक करावं लागेल. पहा ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय अगदी भैरवनाथ स्टेडियम आज दाखवलं जात आहे. संपूर्ण भैरवनाथाचं मंदिर देखील दाखवलं जात आहे. पहा हे आहे दृश्य विहंगम दृश्य पूर्णपणे हिरवळ परिसर आणि खऱ्या अर्थाने कराड तालुक्यामध्ये वसलेलं येवती गाव आणि या येवती गावाला मध्ये आज आपण पाहिलं तर येवती प्रीमियर लीगचा थरार. वळूयात मागच्या दिशेने चर्चा आपण अनेक करणार आहोत कारण चर्चा करण्यासाठी आज आपण इथे जमलो या स्पर्धेची चर्चा होणार. यावेळी आक्रमण करायचं होतं चुकी होती आहे. उमेश कुठेतरी फार गडबड दिसत आहेत फोर अग्रेसिव्हपणा दाखवत आहेत मैदानामध्ये. तुम्हाला अशा प्रकारे खेळ करून चालणार नाहीये. तुम्हाला शांत डोक्याने डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून बॅटिंग करावी लागेल. उमेश ऑन स्ट्राईक 29 धावा 1 विकेट प्राप्त झाली आहे. 2.1 चा खेळ झालाय. किरण आलेत पुन्हा एकदा तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना बॉलर तयार. यावेळी सोडून दिला यावेळी ओळखलं आता शांत डोक्याने खेळत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आमचे शब्द कानावरती पडलेत. यावेळी वाईट बॉल आलाय कारण पाठीमागचा बॉल देखील अशाच पद्धतीत होता. बॅटची एज झाली थोडंसं हलकासा लेमन कट बॉल पाठीमागे आला. येस मारुती चोरकी कुठे असाल आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आपण या मारुती चोरगे मॅचच्या दिशेने वळूया. यावेळी चांगला बॉल आहे परंतु दिशा खराब. ऑफसाइड ऑप्शन अवे फ्रॉम द बॉडी वाईट बॉल पण दर्शवतात खराब चेंडू. हा बॉल जर थोडासा आतमध्ये असताना निश्चितच उमेश ज्या प्रकारे बॅट फ्लो पाहिला हेलिकॉप्टर अटेम्प्ट करायचा होता. फटक्यामध्ये ताकद जर निश्चितच मिळाली असती ना बॉल षटकार मिळाला असता परंतु किरण चांगला बॉल वळवण्याची क्षमता आहे. यावेळी हलक्या हाताने केला आता सिंगल धाव घेतली जाईल यात कोणतीही शंका नाही कारण भरत आलेच स्ट्राईक वरती परत. 6 बॉल आणि 16 वरती वैयक्तिक येत आहेत. 32 धावा धावपलकावरती अटॅक केला जाईल यात कोणतीही शंका नाही आहे कारण त्यासाठी जाणले जातात. टॉस साठी आले टॉस झाला तदनंतर मात्र बॅटिंग करण्याचा जो निर्णय राहिला समोरच्या टीमने फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला आणि तदनंतर मात्र जबाबदारीचा खेळ राहतोय. फुल पॉझिटिव्ह माइंडसेट. ओ यावेळी आतमध्ये आलेला बॉल होता चांगली गोलंदाजी होतीये लाईन आणि लेंथ अप्रतिम आणि पहा काय गोलंदाजी आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षक यांचं देखील मी कौतुक करेन ज्या प्रकारे अगदी हाताचे इशारे आणि तदनंतर मात्र त्याच टप्प्यावरती त्याच नियमाने गोलंदाजी. याविषयी बोलून घेण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला पाठीमागे हलकीशी लेमन कट खालची कडा बॉल डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 ने पुढे सरसावत असताना 32 धावा. येस डिक्लेअर झोन आहे आताची त्यामुळे धावसंख्या 33 धावा 33. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळी पुढे सरसावत असताना तो चंद्रमा नबाद बॉल गेलाय ढगात काटा किर्र षटकार. आहे 39 या आकड्यावरती येणारा अंतिम बॉल शिल्लक आहे.
किरण यांच्यावरती अटॅक चढवला गेलाय. अजय मोहितेची विकेट आणि तदनंतर मात्र मी खेळणार मैदानाच्या आतमध्ये येवती प्रीमियर लीगचं क्रिकेट. भरत मोहिते यांच्या बॅटमधून आक्रमण पाहायला मिळत आहे. अप्रतिम बॅटिंग, लाजवाब, कमालीचे मोठे फटके पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 39च्या घरामध्ये. मॅच सोडायची नाहीये, मॅच धरायची आहे. पहिली इनिंग आहे, चांगली धावसंख्या सेट केली. समोर जयदीप शेवाळे आहेत, विसरून चालणार नाहीये. भरत मोहिते त्याच अनुषंगाने बॅटिंग करतायत. ओहो, यावेळी लोअर फुटाच होता, चांगला फटका पाहायला पाहिजे. क्षेत्ररक्षक चुकी करताय, बॉल निघून चाललाय पाठीमागे डीपमध्ये. प्रोटेक्शन, फिल्डिंग चांगली, फिकी देखील तितकी दमदार. एकच धाव मिळेल, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती 40, लॉस ऑफ 1 विकेट. ऐकूया दरम्यान एक सुमधुर संगीत. डीजे येऊ द्या. त्याचबरोबर आपण पाहिलं तर विष्णू पुजारी आप्पा यांना देखील विनंती करून आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती तुमची उपस्थिती महत्वाची आहे. आज तुमचा वेळात वेळ करून आपण उपस्थित आहात या मुख्य व्यासपीठावरती. व्हाईट बॉल आलाय दरम्यान, पंचांचा इशारा येतो. खराब बॉल. एक लिजेंड क्रिकेटर आणि सातत्याने अगदी आवर्जून अभिमानाने ज्यांचं नाव घेतलं जातं आमचे विष्णू पुजारी आप्पा, त्यांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेसाठी पाहतो आहे. रिव्हर्स स्वीपचे बादशाह कोण असतील ना तर युवतीमध्ये त्यांची खरोखरच ओळख आहे. लिजेंड क्रिकेटर, यांच्याकडे फार अनुभव आहे आणि आज ते देखील उपस्थित आहेत. वेलकम, सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हा. जयदीप शेवाळे आलेत. यावेळी पहा, बॉल फिरवला होता, कॅचचा कॉल, कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच कोणाची होती? शुभम आला होता बॉल पर्यंत, चुकी झाली आहे. यावेळी देखील पहा, धावसंख्या पुढे सरसावते 43 आकड्यावरती. जयदीप शेवाळे यांच्यावरती काल अटॅक केला होता, जिथे आपण मॅच पाहिली होती. JCC गराडवाडी आणि परी 11 तब्बल 3 बॉल 3 षटकार लगावले होते. परंतु आता भरत मोहिते ऑन स्ट्राईक. ओहो, पुढे सरसावत घ्यायचा होता, चांगला बॉल पाहायला मिळतोय. आज कमबॅक केलाय, आज चांगली गोलंदाजी करायची आहे. आज बॅटिंग देखील तितकी चांगली करणार आहे, परंतु गोलंदाजी करत असताना आज जमेची बाजू घेतली आहे. कारण हा खेळाडू या टीमसाठी मुख्य पाठीचा कणा आहे आणि गोलंदाजी देखील तितकी चांगली. यावेळी पहा, खराब बॉल वरती मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. नो बॉलचा इशारा आणि नो बॉल वरती मात्र मिळते ती फ्री हिट. आता इथे पाहावं लागेल, आक्रमण केलं जाईल का? पहा, अगदी स्क्रीनवरती पहा, भैरवनाथ मंदिर कळस देखील दाखवला जातो आहे. ही आहे क्वालिटी आणि पूर्ण क्लीन अँड क्लिअरिटी. काय असे आता उत्तम उदाहरण. अगदी भैरवनाथ मंदिराचा जो कळस आहे तो अगदी दाखवला जातो आहे. अप्रतिम यार, खरंच कौतुक करेन. लाजवाब, कॅमेरामॅनचं कौतुक. तेजस आहे, अप्रतिम. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळी फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. ठोकाम ठोक, ताबडतोब बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. डीजे धावून आलेत. काय बॅटिंग केले, आक्रमण, पूर्णपणे पॉझिटिव्ह माइंडसेट. लाजवाब बॅटिंग. यावेळी पुन्हा एकदा आक्रमण केलंय, फटका समोरच्या दिशेने. सिंगल धाव प्राप्त. दुसऱ्या प्रयत्न केला जाईल का? थांबवलाय. यावेळी कोणताही निर्णय घेत नाहीयेत विकेट सॅक्रिफाईसचा, कारण उमेश यांच्याकडे देखील क्षमता आहे, ते देखील आक्रमण करू शकतात. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे का? इनॅट नंबर 3 वरती त्यांना देखील दाखल केलंय, हे देखील त्यांना दाखवून द्यावं लागेल. परफॉर्मन्स करावा लागेल. पुढे सरसावत असताना यावेळी बॅट चेंज. बॉल चाललाय गली रिझन मधून पाठीमागे. डिक्लेअर झोन. सिंगल मिळेल.
आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 बॉल खेळ समाप्त झालाय. येणारे 2 बॉल शिल्लक आहेत. 52 या आकड्यावरती धावफलक. येस 5 बॉल झालेत, माफ करा. ओ यावेळी कट करायचा होता, पाठीमागे चाललाय. सिंगल धाव निश्चितच हे महत्वपूर्ण ठरलाय. सिंगल आली, ओव्हरची झाली समाप्ती. जिथे मात्र पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ मात्र झाला समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 54 धावा, 54 रन्स ऑन द बोर्ड. चला प्लीज स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. मॅचकडे आपण लगेच वळणार आहोत. मॅच महत्वाची आहे. अगदी पाहायला गेलं तर खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. स्पर्धेची चर्चा सातत्याने केली जाते. म्हणजे आज आयोजनाची चर्चा आपण करत होतो. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आणि आज मात्र या मैदानावरती अक्षरशः उन्हामध्ये मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ प्रत्येकाला मिळतं असं म्हटलं जातं. आणि सागरदादा पाटील खरोखरच यांची चर्चा आज सातत्याने केली जाते. गोलंदाजी ट्रॅकवरती, बॉलर तयार. जिथे आपण पाहिलं तर बॉलर तयार होतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती ज्ञानेश्वर एक चांगला गोलंदाज आहे, अगदी वेगवान गोलंदाज. गतीमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता खूप चांगली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती भरत मोहिते. ओ माय गॉड, यावेळी काठी काढली आहे. दांडी गुल विकेटचं पतन. लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज बाद. येऊ द्या डीजे. पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का बसवाय. जे संकट होता, ज्या खेळाडूच्या बॅट मधून मोठे फटके येत होतात, तोच खेळाडू मात्र परतीचा इशारा दिला जातोय. येस नेक्स्ट मॅच महिनकर आर्ट्स सुदर्शन 11 शेवाळवाडी विपक्ष रणवीर 11 काटेकरवाडी. दोन्ही टीम प्लीज लगेचच तयार राहा. तयार राहायचं आहे दोन्ही टीम. ओढ्यात मॅचच्या दिशेने येणारे अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. न्यू बॅट्समन सचिन. आक्रमण करायचं होतं. चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, लाईन लेंथ नियंत्रण पूर्णपणे जबरदस्त पाहायला मिळत आहे. आणि तितका चांगला वेगवान गोलंदाज आहे आणि ॲडव्हान्टेज मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल गुडलेन स्पॉट वरून. यावेळी पहा शरीरयष्टीवरती ठेवायचा होता. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल पण दर्शवत आहेत. यावेळी खराब चेंडू बॉल आहे. आता बॅट्समन देखील म्हणत असतील भाई आने दो, इसमें तेरा खाता मेरा खुश नाही जाता. आणि त्या प्रकारे धावा येत आहेत. 55 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्यात आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ झालाय. येणारे 4 बॉल शिल्लक. लाफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय. फटका चांगला आहे परंतु उंची जास्त, लांबी कमी. जयत्रक्षक जयदीप शेवाळे बॉलच्या खाली. अण्णाने पकडला कॅच. विकेटचं पतन, फलंदाज बाद. येस बबलू, आपण कुठे असाल? बबलू हेनोकले, आपण माझी स्ट्रायकिंग एंड वरती ज्ञानेश्वर यांच्या अगेन्स्ट. बॅट्समन तयार. ओ माय गॉड, यावेळी फटका चांगला आहे. मिड विकेटच्या डोक्यावर केलाय फटका चांगला. सिंगल धाव ॲड होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? नाही, यावेळी थांबवलाय. उमेश यांच्या माध्यमातून थोडीशी ज्या प्रकारे धावसंख्येला गती लागत नाहीये, आक्रमण त्यांच्या माध्यमातून होत नाहीये, मोठे फटके येत नाहीये, जबाबदारीचा खेळ कुठेतरी खांद्यावरती घेतला जात नाहीये. आक्रमण तुम्हाला करावं लागेल. यावेळी कव्हर्सला अटेम्प्ट केलाय. लॉफ्ट फटका, अप्रतिम स्ट्रोक, इनफिल्डच्या वरून निघून चाललाय. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय. फरार. येतोय चौकार.
जाऊन पोहोचले धपलकावरती धावा 60 धावा. काय बॅटिंग केली आहे जबरदस्त. उमेश आता मात्र आक्रमक होत आहेत. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? हो डेफिनेटली. दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जातोय. रनआउटची संधी. तिसरी धाव देखील कंप्लीट. तीन धावा आल्या या बॉलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63 या आकड्यावरती आणि 64 धावांचं एक मोठं आव्हान या मैदानावरती आता अगदी आज सेट केलं गेलंय. टीम आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना शिवशंभो स्पोर्ट्स कासारवाडी या टीमच्या माध्यमातून JCC गराळवाडी या टीमसाठी डीजे 2 मिनिटं अगदी नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेणार आहोत. रणवीर 11 काटेकरवाडी आणि महिंदकर आर्ट्स अँड सुदर्शन 11 शेवाळवाडी. टॉसकडे आपण जाणार आहोत. मारुती सुरके जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस केला जाईल. तर येस विनोद काटकर त्याचबरोबर आप्पा प्लीज या आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस घेऊया. एका बाजूला आहे तो सुदर्शन स्पोर्ट्स शेवाळवाडी आणि दुसऱ्या बाजूला रणवीर स्पोर्ट्स काटेकरवाडी. या दोन टीम मध्ये एक महत्वपूर्ण मॅच टॉस होतोय. पाहतोय 2025 पर्व पहिले. तर एक पूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आहे तर सुदर्शन स्पोर्ट्स स्पोर्ट्स शेवाळवाडी आणि दुसऱ्या बाजूला रणवीर स्पोर्ट्स काटेकरवाडी. या दोन ही आपल्याला पाहायला मिळेल. सुदर्शन स्पोर्ट्स शेवाळवाडी. चला कॅप्टन या प्लीज. पहिला चेंडू पडायच्या अगोदर आपला कॅप्टन येणं गरजेचं आहे. जर आपला कॅप्टन आला नाही तर यस आलेत दीपक या ठिकाणी आहेत. युवती प्रीमियर लीग 2025 पर्व पहिल्या पर्वातील जर पाहिलं तर अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. दीपक दादा लोखंडे आणि त्यांची संपूर्ण आयोजन कमिटी यांच्या मार्फत एक हक्काचं व्यासपीठ ग्रामीण भागातील खेळाडूंना उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उचललेलं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आपल्याला पाहायला मिळते. आणि आज जर पाहिलं तर सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने आणि अथकनातून ही संपूर्ण यशस्वी होत असताना एका बाजूला तो रणवीर स्पोर्ट्स काटेकरवाडी सुनील साळके आणि एका बाजूला सुदर्शन स्पोर्ट्स शेवाळवाडी आणि दोन मास्टरमॅन कॅप्टन आणि आप्पा त्याचबरोबर विनोद काटकर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा या ठिकाणी टॉस स्विंग होतोय. टॉस आणि काटाडीचा बॉल. टॉस जिंकलाय सुदर्शन स्पोर्ट्स शेवाळवाडी. काय असेल रक्षण करेन. तर पाहिलं तर अतिशय चांगली टीम आहे. सुनील चाळके एक मास्टर माइंड आयकॉन लेवलचा खेळाडू आहे आणि तुम्ही फिल्डिंग करत असताना या टीमला तुम्ही किती रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? पुढचे टीम काल त्यांनी चांगले खेळले. दोन्ही मॅच जिंकलेत. त्यांना टफ फाईट देऊ. एक 4च्या आतमध्ये थांबायला. नक्कीच ऑल द बेस्ट दीपक. जाऊया सुनील. एक महत्वपूर्ण मॅच आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे तर समोरील टीम मध्ये पाहिलं तर ते चांगले खेळाडू आहेत. तर किती रन्स पर्यंत तुम्ही मजल माराल? 50 ते 60 प्लस करण्याचा प्रयत्न आम्ही करू. तर या स्पर्धेच्या माध्यमातून जर मित्र पाहिलं तर अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. तर या नियोजनाविषयी तू काय सांगशील? नियोजन एकदम छान झालं आहे आणि आपल्या कराड भागात हे पहिल्यांदाच ग्रामीण भागात असं नियोजन झालेलं आहे. त्यामुळे दीपक दादा आणि सागर दादा या दोघांचं मी मनपूर्वक आभार मानतो. यस थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट सुनील. तर दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊ बॉक्स मध्ये जिथे आदर्श सूर्यवंशी जुडली गेलेले आहेत. ओ टू बॉक्स आदर्श. येस नक्कीच मी सुद्धा समालोचन कक्षामध्ये जोडले गेले. परंतु डुएट कॉमेंट्री करण्यामध्ये जी मजा आहे ना डेफिनेटली आता मारुती चोरगे सर सुद्धा जोडले जातील या मॅचच्या संपूर्ण धावतं वादळ ऐकण्यासाठी. जिथे आपण पाहिलं तर सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल जाते. जयदीप शेवाळे अण्णा आणि किरण घराळ. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर या मॅचची कहाणी आणि मारुती सरांची देखील जुबानी आपण ऐकणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती अजय मोहिते फिरकीचा जादूगार आणि अप्रतिम गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. बॅटल रंगणार यात कोणतीही शंका नाहीये सर. अगदी पाहायला गेलं तर 64 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या. 64 धावा मॅचकडे वळूयात. येस
पहिला बॉल स्विचीचा फटका ऑफ ब्रेक केलेला चेंडू. पहा गोलंदाज किती हुशार आणि चाणाक्ष आहे. पहिल्या चेंडू जर पाहिलं तर स्विचीचा फटका सजवायचा होता, परंतु बॅट्समनला रीड केलं आदर्श आणि हा चेंडू या चेंडूवरती फिंगर रोल झाले. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अजय याची एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु समोर जर पाहिलं बकासूर आहे. येस डेफिनेटली या कराड दक्षिणचा बकासूर म्हणून चर्चा राहिली आहे. यावेळी पहा हलक्यातून केला अगदी क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलपर्यंत. फिल्डिंग चांगली होते, इंद्रजित होते फिल्डिंगसाठी तिथे. फेकी चांगली राहिली आहे. दरम्यान मात्र एक धाव बॅट झाली. नक्की 64 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान पेलण्यासाठी दोन खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला जर पाहिलं तर नॉस्ट्राईक एंडला आहे तो जयदीप शेवाळे आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो किरण. कारण कॅल्क्युलेशन खेळ दाखवावा लागेल बॅटिंग करताना. भरत याने अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे. अजय जर पाहिलं तर फिरकीचा जादूगार आहे. पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. P1 षटक करायचा होता. हा चेंडू मी आदर्श सांगत होतो की हा जर ऑफ ब्रेक ज्या गोलंदाजाकडे असेल आणि ऑफ ब्रेक असेल तेव्हा जर तुम्ही लेफ्टी बॅट्समन साठी गोलंदाजी तेव्हा चेंडू बॅटीपासून टर्न होतात आणि जर तुम्ही अक्रॉस दी लाईन जेव्हा खेळता तेव्हा या ठिकाणी चेंडू हवेमध्ये टॉस होतात. तसेच गेल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर संतोष शेवाळे हा खेळाडू आमच्या मॅचच्या वेळेला ऑफ ब्रेक चेंडूवरती बाद झालेला पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते अजय याची. चांगली गोलंदाजी. यावेळी पहा थोडंसं आतमध्ये ठेवला फटका चांगला आहे. पाठीमागे चाललाय निघून अगदी डिक्लोज झोन मध्ये सिंगल धाव प्राप्त होते. सर अगदी आपण चर्चा करूया पहिल्या इनिंगच्या खेळमध्ये जिथे अजय मोहितेची विकेट गेली. अजय मोहितेची विकेट गेल्यानंतर भरत मोहिते काय आक्रमण केलं आणि एवढी धावसंख्या उभा करण्यामध्ये त्यांचा पूर्णपणे परिपक्वता राहिले. जबरदस्त 64 धावांचं आव्हान आहे. जयदीप शेवाळे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज आहेत. या खेळाडूची बॅट तापली तर ही मॅच अक्षरशः तापवल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच 100% मॅच ही तापवल्याशिवाय राहणार नाही. कारण हा खेळाडू आहे ना, हार्ड हिटर बॅट्समन आहे. अनेक वर्षापासून या खेळाडूला मी जवळून पाहिलंय. जेव्हा संघ या ठिकाणी अडचणमध्ये सापडतो ना तेव्हा संघाच्या अडचणीला तो धावून येतो. कारण मधील जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती कराड प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवलेली होती जयदीप शेवाळे नॉस्टॅकिंगवरती अजून देखील ठाण मांडून आहे. यावेळी पाहिलं तर नो लुक स्टॉक आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने. या चेंडूवरती एकच सिंगल मेल चेंडू जातो तो गोलंदाजी क्षेत्रामध्ये आले ती एक सिंगल. येस डेफिनेटली सिंगल आले. परंतु आम्ही चर्चा करेन किरण गराळ यांची देखील सातत्याने नवी मुंबई नगरीमध्ये अगदी असोसिएटमध्ये जे क्रिकेट आपण खेळतो त्या क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे अक्षरशः आपल्या नावाचा डंका गराळवाडी टीमकडून सातत्याने मंगेश गराळ नाना असतील आणि त्यांच्या अगदी मार्गदर्शनाखाली खेळत असताना किरण गराळ यांचा डंका राहिलाय. परंतु आज येवती प्रीमियर लीग ओ माय गॉड अप्रतिम स्ट्रोक. बॉल निघून चाललाय अगदी क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे दोघांची शर्यत. बॉल अडवलाय का? चांगली फिल्डिंग उमेशच्या माध्यमातून. आता पंचांकडे देखील नजर बळे परंतु यावेळी तिसऱ्या धावेचा कॉल आहे. यावेळी खराब चुकी होतीये चुकी झाली आहे. यावेळी चुकी झाली आहे. यस चेक केलं जाईल. पंच या ठिकाणी रिव्ह्यू घेतात की चेंडू आतमध्ये अडवलं की लाईन वरती क्षेत्ररक्षक आहे. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ऍक्शन रिप्ले देखील पाहायला मिळतोय. त्याचबरोबर हा चेंडू लाईन वरती अडवले की लाईनच्या बाहेर आहेत हे देखील पाहायला जाते. अतिशय चांगली क्लीन अँड क्लिअरिटी आहे MTC लाईव्हची. यस अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते आपल्या संघासाठी. नक्कीच या खेळाडूंनी जवळजवळ 2 धावा वाचवलेला पाहायला मिळतात आणि क्रिकेटमध्ये एक धाव लाख मोलाची आहे. गेल्या मॅचमध्ये आदर्श तू पाहिलंच आमच्या मॅचच्या वेळेला एक धाव लाख मोलाची मित्रांनो असते आणि त्याचमुळे क्रिकेट हा खेळ अनिश्चितता मानला जातो. स्कोर झाला आहे तो आतापर्यंत 5. येस डेफिनेटली कमालीचं एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले. उमेश होते खरोखर कौतुक करावं लागेल. बॅटिंग करत असताना थोडेसे एफर्ट्स कमी पडले परंतु क्षेत्ररक्षकाच्या क्षणाच्या बाजूने मी धावा वाचवणार आणि धावा वाचवल्या. जब स्ट्रायकिंग एंडवरती जयदीप शेवाळे अगेन्स्ट भरत मोहिते. अटॅक करायचा होता. फटका चांगला आहे. पुलचा फटका आहे. यावेळी पाहूया धावा किती मिळतात या फटक्यावरती. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. फेकी चांगली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा येत आहेत. आक्रमण तुम्हाला करावं लागेल. जयदीप शेवाळे यावेळी सातत्याने या झोनमध्ये फटके ज्या प्रकारे स्क्वेअर लेग वरती आक्रमण त्यांचं असतं अप्रतिम बॅटिंग करतात. यावेळी थोडंसा फटक्यामध्ये ताकद नव्हती. 2 धावा ऍड झाल्या. नक्कीच आक्रमण करावं लागेल कारण जयदीप आहे ना हा खेळाडू अतिशय चांगला खेळाडू. यावेळी पहिलं तर बॅटच्या स्टिकरवरती चेंडू लागलेला आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे थोडासा फुटवर्कचा वापर देखील होणं गरजेचं आहे. फुटवर्कचा वापर जेव्हा होतो तेव्हा जयदीप याचे चेंडू लांब पडत असताना पाहायला मिळतात.
यावेळी लॉफ्ट करायचं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीर यशवंती अदल आणि भरत मोहिते यासाठी चांगली जातात. कमबॅक डिलिव्हरी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी आलाय तो म्हणजे डॉट बॉल. बॉडी लाईन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते भरत मोहिते. कौतुक करावं लागेल या खेळाडूचा. जुना दंदा खेळाडू आहे. क्रिकेटचा भला मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. बॅट्समनला पाहिलं तर स्लॉटमध्ये चेंडू दिले जात नाहीयेत आणि ही अतिशय चांगली रणनीती आहे. दरम्यान डॉक्टर झेंडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे. यावेळी चेंडू स्लॉटमध्ये आलाय. त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवण्याचं काम केलंय. त्याचं नाव आहे कराड दक्षिणचा बकासूर. नाव आहे जयदीप शेवाळे डीजे. सरपंच काय स्ट्रोक आतापर्यंत सर्वात सुंदर. पहावा आणि पाहतच राहावा असा स्ट्रोक पाहायला मिळते. बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळते. अप्पर कटचा फटका. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने राईज होता आणि त्याला या ठिकाणी पाहिलं तर चाबूक स्ट्रोक म्हणजे पंच केला आणि चेंडू फेकून दिला डीप पॉइंटच्या दिशेने. अप्रतिम स्ट्रोक आजपर्यंतचा अतिशय सुंदर. पिनू पापा शिराळा गावचे पंच आहेत. पिनू पापा तुम्ही कुठे असाल प्लीज आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. आपली जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. यस आलेले आहेत पंच. अप्रतिम बॅटिंग जयदीप शेवाळे. स्लॉट मध्ये चेंडू टाकलाय आणि चेंडू पाठवून दिलाय तो पार्किंग प्लॉट मध्ये. नाव आहे जयदीप कराड दक्षिणचा बकासूर आणि याच्या बॅट मधून येतोय इट इज मॅक्झिमम षटकार डीजे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. ऑन द राईट स्ट्रोक बॉल अगदी पाठवून दिलाय बावडी मध्ये. अगदी निघून चाललाय आणि तीन षटकार पाहायला मिळाले जयदीप शेवाळेच्या बॅट मधून. षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. विस्फोट होतोय मैदानामध्ये आणि जयदीप शेवाळेच्या बॅट मधून लगातारचे 3 षटकार आलेले आहेत. हो यावेळी चांगला बॉल. यावेळी अप्रतिम डिलिव्हरी. कमबॅक डिलिव्हरी म्हणावी लागेल. ओव्हरची झाली समाप्ती. जिथे आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 25. अप्रतिम खेळ पाहायला मिळते. जयदीप आणि त्याला अतिशय चांगली साथ देत असताना पाहायला मिळते किरण. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळते. क्लासिकल क्रिकेट. 25 धावसंख्या पाहायला मिळते आणि 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. आपण पाहतोय येवती प्रीमियर लीग 2025 1.0 पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्व जर पाहिलं तर संपूर्ण कराड या आपल्या स्पर्धेवरती लक्ष आहे. 25 धावसंख्या झालेली आहे आणि 2 षटकाची समाप्ती. तिसरा षटक 18 चेंडूमध्ये 39 धाबांची आवश्यकता असेल म्हणजे आक्रमणाची गरज आहे. आणि जो नॉस्टॉकिंग एंडला आहे ना जयदीप तो अतिशय चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतोय आणि लयमध्ये आलाय. इन्फॉर्म बॅट्समन आहे. एक चेस मास्टर म्हणून नक्कीच प्रसिद्ध आहे. अनेक तुम्हाला मगाशीच आदर्श सांगितलं होतं की जेव्हा अडचणीमध्ये संघ सापडतो तेव्हा अडचणीला जयदीप अनेक वेळा धावून आलाय आणि आज जर पाहिलं तर याची देही आणि याची डोळा उदाहरण पाहायला मिळत आहे जयदीप याच्या बॅटमधून. तिसरं षटक घेऊन आलेलं होतं गोलंदाज अजय. चांगला गोलंदाज आहे अजय. पहिला बॉल लोवर फुल टॉस. त्याला लॉफ्ट केलाय काव कॉर्नर रिजनच्या दिशेने आणि याच्या वरती येतोय मॅक्झिमम षटकार. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. किरण घराळे यांच्या बॅटमधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय मोहिते यांच्यावरती हल्ला. बॉल केला जातोय षटकार. षटकार आलाय. यावेळी बॅकफुटवरती जाऊन मोठा स्ट्रोक सजवायचा होता. बॅटची टॉप एज घेतली आणि अतिशय चांगला झेल पकडलाय. शॉर्ट्स करले रिजन मध्ये पकडलाय झेल आणि संपलाय अजय याचा खेळ. किरण याचा खेळ डिझाय. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा ब्रेक झाला आणि त्याला अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. टॉप एजला चेंडू लागला आणि शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये अतिशय चांगला झेल पकडलाय. त्या खेळाडूने चांगला एफर्ट दिला. सोन्याने अतिशय चांगला झेल पकडलाय. चला बॅट्समन फास्ट या. नेक्स्ट बॅट्समन आहेत तुम्ही प्लीज फास्ट या. आमच्या आयोजन कमिटीला तुम्ही प्लीज सहकार्य करा कारण संपूर्ण आजचं सत्र वेळेवरती
आमच्या आयोजन कमिटीला प्लीज तुम्ही सहकार्य करा ना, कारण आजचं संपूर्ण सत्र वेळेवरती संपन्न होणं गरजेचं आहे. आणि प्लीज आपल्यासाठीच या टुर्नामेंट आम्ही ऑर्गनाईज केलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या सर्व ऑर्गनायझर कमिटीला तुम्ही सर्व कॅप्टननी संघ मालकांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. अतिशय चांगलं सहकार्य आत्तापर्यंत लाभलेलं आहे, यानंतर देखील असंच 100% सहकार्य लाभेल, यामध्ये कोणतीही शंका नाही. कारण ही संपूर्ण स्पर्धा आपल्यासाठीच आहे, आपली हक्काची स्पर्धा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. संदीप आलाय इन ॲट नंबर 3 वरती बॅटिंगसाठी. गुलनाजी मार्कवरती अजय अतिशय चांगली गुलनाजी करत असताना पाहायला मिळतो. एक षटकार आल्यानंतर लगातारचे 2 डॉट बॉल. त्याच्या अगोदरच्या चेंडू तदनंतर पाहिलं तर हा चेंडू अचूक टप्प्यावरती. यावेळी देखील शॉर्ट फर्स्टला लॉंग स्टॉप मध्ये ट्रॅव्हल होत आहे. चेंडूवरती एक सिंगल आलेली आहे. आता नक्कीच धावांना ब्रेक लावण्याचं आदर्श काम केलेलं आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण जास्तीत जास्त जर पाहिलं ना तर जयदीप याला स्ट्राईक वरती राहणं गरजेचं असेल. येस डेफिनेटली जयदीप शेवाडे यांच्याकडे स्ट्राईक ठेवावे लागेल. त्या खेळाडूच्या बॅटमधून धावा येत आहे ते तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावे लागेल. मोठे फटके तुम्ही घेऊन चालणार नाहीये. यावेळी असले गतीमध्ये परिवर्तन क्रिकेटमध्ये हे फार गरजेचं आहे. तुम्हाला फक्त गती असून चालणार नाही आहे, तुम्हाला गतीमध्ये परिवर्तन करणारे बॉल जेव्हा तुम्ही हातात बॅट्समन अगदी आश्चर्यचकित होतो. अगदी बॅटचा स्विंग अगदी निघून जातो आणि त्यांना टप्पा पडतो आणि बॉल अगदी सरळरित्या किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. म्हणजे ही गोलंदाजी फार गरजेची आहे आणि तेच तुमच्याकडे आहे असं मी म्हणेन. नक्कीच शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ म्हटलं जातं. आता पाहिलं तर अतिशय चांगले बॅट्समन आहेत, त्यामुळे वेगवेगळे चेंडू जर तुम्ही तुमच्या भात्यामध्ये असतील तरच तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आणि हे आता दाखवून देतोय मैदानामध्ये अजय, कारण जसं क्रिकेट बदल तसं स्वतः आपण स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. हा पहिला तर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स घेतला आणि आता समीकरण पाहायला मिळेल ती 12 चेंडूमध्ये 32 धाबा. येस डेफिनेटली समीकरण अवघड झालं. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत धाबा 32. आतापर्यंत 32 धावा धबलकावरती लगावले गेले 3 षटकांच्या पाठीमागे, परंतु आता 2 षटक शिल्लक आहेत आणि 32 बनवायचे आहेत. मॅच काटे की टक्कर, मॅच रंग बदलणार का? दुपारचं सत्र, उन्हाचा तडाखा आणि युवती प्रीमियर लीगचा आपण धमाका पाहतोय. काय आयोजन आहे, पूर्णपणे क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा रणसंग्राम. आणि पाहायला गेलं तर युवतीकरांसाठी ही क्रिकेटची यात्रा जणू या मैदानावरती आज भरली आहे की काय. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय आणि उर्वरित उद्याचा दिवस म्हणजे या स्पर्धेचा अंतिम दिवसामध्ये आपण नक्कीच पदार्पण करून आजच्या सर्व मॅचेस स्लॉट्स प्रमाणे पार पडल्या जातील आणि कोण होणार क्वालिफायर मध्ये जाणार या सर्व गोष्टी आज जाणून घेतल्या जातील. नक्कीच युवतीकरांच्यासाठीच नाही तर संपूर्ण आपल्या युवती पंचायतीतील खेळाडूंच्यासाठी ही एक पर्वणी आहे आणि खूप अभिमान वाटतो की तुम्ही आम्हाला या तुमच्या जत्रेमध्ये तुम्ही सहभागी करून घेतलं. सागर दादा तुमचा आम्ही या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो संपूर्ण आयोजन कमिटीचं. आपल्या या स्पर्धेमध्ये पाहिलं तर अतिशय चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल या चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने आणि या चेंडूवरती येते ती एकच सिंगल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालला, एक धाव प्राप्त होतीये. आता गोलंदाजी याच प्रकारे गोलंदाजी करतील, कारण या प्रकारची गोलंदाजी केली डिक्लेअर झोन आहे. 6 बॉल 6 धावा जरी खर्च झाल्या काही वांधा नाही, मॅच मध्ये ऑन आहे आणि अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. यस यस यस, कारण जर पाहिलं ना जयदीप रूम बनवून खेळण्यामध्ये माहीर आहे. त्याला माहिती आहे की पाठीमागील बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन संपूर्ण क्षेत्र घोषांकी क्षेत्र आहे, त्यामुळे रूम बनवून जेव्हा जयदीप खेळेल ना तेव्हा जर पाहिलं तर समोरच्या दिशेने जर तो समोर खेळला त्या दिशेने देखील चौकार षटकार मारण्याची क्षमता आहे. आणि जयदीप हा एक असा खेळाडू आहे की 10 चेंडूमध्ये देखील मॅच या ठिकाणी फिनिश करू शकतो. फिनिशिंग टच याच्यामध्ये आहे, परंतु समोर जर पाहिलं तर गोलंदाज देखील अप्रतिम गोलंदाज आहे. डेफिनेटली का बकासूर त्याला म्हटलं जातं. आज त्यांनी दाखवले सलग 3 षटकार आलेत. ही मॅच महत्वाची आहे. येणारी बॉल शिल्लक 11 बनवायचे आहेत 31 धावा. बॉलर उमेश तयार, लॉफ्ट केलाय, यावेळी बॉल निघून चाललाय. सध्याच्या घडीला ट्रेंडिंग स्टाईल मध्ये बोलायचं झालं तर झापूक झुपूक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगल्या बोले कुहू षटकार डीजे. जयदीपच्या डोक्यामध्ये आलाय आणि त्याचाच राग मैदानामध्ये काढत असताना पाहायला मिळतोय. जयदीप शेवाळे नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत असताना पाहायला मिळतोय. यावेळी देखील लोअर फुल टॉस त्याला ड्राईव्ह केलाय. मिड विकेट रिजन मध्ये एक धाव कमली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि या चेंडूवरती काय होते पाहूया. नॉन स्ट्रायकिंग वरती ठेवायचं काम या ठिकाणी चालू ठेवलंय आणि अतिशय चांगली रणनीती आहे या टीमची, जी फिल्डिंग करणारी टीम आहे.
या टीमची एक रणनीती आहे आदर्श की जयदीप याला जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ठेवायचं आहे आणि ही चांगली रणनीती आहे. परंतु हा जो बॅट्समन संदीप याच्यावरती जबाबदारी आहे एक सिंगल काढून जयदीपला स्ट्राईकवरती आणणं. तर एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल, सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल संदीप याला. संदीप देखील एक चांगला खेळाडू आहे. येस डेफिनेटली. आणि अगदी मी तर म्हणेन स्ट्राईक रोटेट करावे लागेल तुम्हाला. एकेरीत वेळेने धावसंख्या पुढे सरसवावी लागेल आणि जयदीपला जेवढं स्ट्राईकवरती ठेवता येईल या मॅचमध्ये तुम्ही जेव्हा जयदीप स्ट्राईकवरती येईल मॅच ऑन आहे एवढे मात्र निश्चित आहे. परंतु गोलंदाज देखील उमेश डॉट बॉल जेवढे चांगले येतील तेवढे मात्र हाताळावे लागतील. दोन्ही टीम्स चुरशीच्या आहेत त्यात कोणती शंका नाही. पहा हे महत्त्वाचं होतं. पूर्णपणे ड्राईव्ह केला, सॉफ्ट हँडेड स्ट्रोक, सिंगल आले. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट आहे आणि याच पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागेल संदीप याला. येणारे बॉल 8 बनवायचे 23. यस 8-23चं समीकरण मॅच ऑन झालेले आपल्याला पाहायला मिळते. जयदीप जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. हे दोन चेंडू आदर्श खूप महत्त्वाचे असतील. परंतु उमेश आहे ना या खेळाडूकडे क्षमता आहे, ती क्षमता सिद्ध करावी लागेल. यस टर्निंग पॉईंट ठरू शकतोय का पाहूया. लॉफ्ट करायचा प्रयत्न होता. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. उमेशांचं कौतुक करावं लागेल. जयदीप शेवाळे स्ट्राईक वरती आलेत परंतु मी सुद्धा थांबवण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे आणि हीच ती क्षमता आहे. मला सांगितलं होतं की ही क्षमता आहे आणि हा त्याचा तो स्टॉकचा बॉल आहे. जे ठेवणीची चेंडू म्हणतो ना ते चेंडू याच्याकडे आहेत. या पद्धतीने चेंडू रिलीज करायला पाहिजे होते. या अगोदर तुम्ही फुलर लेनचे चेंडू किंवा गुडलेस लेंथ गोलंदाजी करू शकत नाही जयदीप याला. कारण तुम्ही लेंथ बॉल टाकले तर त्याला या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये यशस्वी होतो जयदीप. यानंतर कसा चेंडू रिलीज करेल हे देखील महत्वपूर्ण असेल. समोर पाहिलं तर जयदीप आहे. खराब चेंडू अतिरिक्त वेग जनरेट करायचा होता. लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू रिलीज झाला. वाईट +1 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या बोनसच्या स्वरूपामध्ये. आता समीकरण पाहायला मिळेल ते 7 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 7-21चं समीकरण आहे. 7-21चं समीकरण समोर आलं. यावेळी ही गरज होती का व्हाईट बॉल +1 म्हणजे 2 धावा खर्च झाल्या. क्रिकेटमध्ये एका धावेला महत्त्व आहे. मागील मॅच तुमची चर्चा करतो. मागील मॅच किती महत्त्वाची राहिली. 12 बॉल 13ची मॅच तुमची षटक मिडन षटक आणि तदनंतर मात्र तिथून पुढे मिळालेला टर्न ओव्हर आणि ज्या प्रकारे टर्निंग पॉईंट मिळाला आणि काय मॅच रंगली होती खरोखर. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं तर प्रेक्षकांना हे हवं असतं. फॉलो तयार. नक्कीच ही मॅच देखील अशीच पाहायला मिळते आणि जयदीप याच्या बॅट मधून येतो मोठा तडाखा. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. नाव आहे कराड टेनिस क्रिकेटचा बकासूर. जयदीप शेवाळच्या बॅट मधून येतोय तो लांब लचक षटकार डिझाइन. जिथे आपण पाहिलं तर 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावांचं समीकरण समोर आलंय. सर चर्चा करूया मॅच कशी रंगेल. नक्कीच ज्यांना सर्व प्रेक्षक आहेत ना त्यांना जशी पाहायला पाहिजे होती तशीच मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. कारण हाय स्कोरिंग मॅच देखील या ठिकाणी चेज करू शकतो असं या ठिकाणी हे ग्राउंड सांगतंय आणि लो स्कोरिंग मॅच देखील आपण डिफेंड करू शकतो. म्हणजे सागर दादा खरोखर तुमचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. गेली मॅच जर पाहिली तर 36 रनची मॅच आमच्या टीमने डिफेंड केली आणि ही मॅच जर पाहिलं तर 64 रनची मॅच आहे आणि ही मॅच देखील या ठिकाणी जवळजवळ चेस करण्याच्या उंबरठ्यावरती आहे हा संघ. अतिशय चांगली विकेट बनवलेली आहे आणि या सर्व विकेट बनवण्यासाठी म्हणजे मेहनत घेतलेली आहे एवढी ग्रामस्थांनी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. येस जबिया तथा उमेश यांचं षटक समाप्त झाल्यानंतर निलेश आले त्यांचेच बंधू आहेत. निलेश यांच्याकडे देखील खूप सारी क्षमता आहे. येणारे 6 बॉल 15 धावांची गरज. स्ट्राईक रोटेट करावीच लागेल. ओ माय गॉड चुकी झालीये. हलक्या हाताने फटका खेळला असता सिंगल धाव खेळायची होती. आडव्या बॅटने केला बॉल वरती अटेम्प्टला. अगदी नंतर मात्र आशुतोष यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन अगदी विसावला जातोय. विकेटचा पतन डीजे.
काय करणार जयदीप पाहिलं तर नॉस्टॅल्जिक एंडला आहे. त्याला असं वाटलं असतं की मी एक सिंगल घेतली असती चाललं असतं आणि मी स्ट्रायकिंगवरती आलो असतो तर बरं झालं असतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरचा खेळ नाही आहे. आपण क्रिकेट हा खेळ प्रेझेंटमध्ये खेळला जातो. पडल्यानंतर आतमध्ये आलेला चेंडू, इन स्विंग झालेला चेंडू, क्लीन बोल्ड, यष्टा उद्ध्वस्त. यस आशिष चोरके सर कुठे असाल प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये आपण उपस्थित राहा विनंती करेन. आशिष चोरके सर आपण लगेचच या कॉमेंट्री बॉक्समध्ये. जवेत मैदानाच्या आतमध्ये मॅच अगदी रंगली आहे. जसा सरडा रंग बदलतो तसा मात्र मॅच मध्ये या रंग बदललाय. एका बाजूला टीम आपण पाहिलं तर JCC घराळवाडी, दुसऱ्या बाजूला शिवशंभो स्पोर्ट्स काजारवाडी. कोण जिंकणार? येणारे बॉल शिल्लक आहे 4 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत धावा 15. स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज दाखल होतील निखिल दुधडे. नक्कीच सरड्याप्रमाणे रंग बदलणार खेळ आहे क्रिकेट आणि लगातारचे 2 डॉट बॉल 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केलेले आहेत या गोलंदाजाने. उमेश याने आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय. जयदीप नॉस्टॅल्जिकवरती अजून देखील या ठिकाणी थोडासा टेन्शनमध्ये आहे. या चेंडूवरती एक सिंगल आलेली आहे आणि आता समीकरण पाहायला मिळेल ते 3 चेंडूवरती 14 धावा. जयदीप आलाय स्ट्रायकिंग एंडवरती. स्ट्राईक झाली रोटेट आणि अजयदीप शेवाळे ज्या खेळाडूकडे स्ट्राईक खरं तर पहिल्या बॉलला मिळायला हवी होती परंतु वेळ निघून गेली आहे. 3 बॉल 14 धावांची गरज. मॅच जवळ आहे सर. येणारे बॉल 3 बनवायचे आहेत 14 धावा. 3 चेंडू 14 धावांची गरज. नक्कीच 3 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे आणि मैदानामध्ये अजून देखील पाहायला मिळतोय तो एकाकी खिंड लढवत आहे. जशी सुभेदार बाजी प्रबोधी खिंड लढवली होती ना त्याच पद्धतीने जयदीप शेवाळे नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे आणि महत्वपूर्ण चेंडू असेल. 3 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्केवरती पाहायला मिळते तो उमेशने मॅच संपूर्ण टर्न केलेली पाहायला मिळते आणि हा चेंडू जर पाहिलं तर महत्वपूर्ण चेंडू असेल. चांगला चेंडू पडल्यानंतर आता इकडे बाउन्स घेतलेला चेंडू पडल्यानंतर अनअपेक्षितपणे उसळी घेणारा चेंडू शरीराचा भेद घेतोय. आता पहिलं तर मॅच थोडीशी लांब झालेली आहे कारण एक्स्ट्रा जर चेंडू रिलीज केला तरच ही मॅच जिंकू शकते कारण 2 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. यावेळी पाहिलं तर नक्की चेक केला जाईल. या चेंडूवरती आलाय तो इट इज अ मॅक्झिमम. एक धावा आलेली आहे आणि आपण या ठिकाणी चेक देखील करतोय. चेंडू कमरेच्या वरती आहे का हे चेक केलं जाईल. मी तुम्हाला मागाशी सांगत होतो की एखादा नकारात्मक चेंडू सामन्याचं समीकरण फिरवून देऊ शकतो. नो बॉल चेक केलं जाईल. थर्ड अंपायर प्लीज या कारण थोडीशी क्रुशियल मुवमेंट आहे. चेक केलं जाईल. कमरेच्या वरती चेंडू आहे का हे चेक केलं जाईल. बॉल सामने 2 बॉल बाकी आहे. हा 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. हा जर जयदीप षटकार असता ना तू पुढच्या बाजूला खेळायला पाहिजे होता. जर षटकार असता तर नक्कीच मॅच ऑन झाली असती. 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. या चेंडूवरती मोठा षटकार आलाय का पाहूया. येस आलाय जयदीप शेवाळे याच्या बॅट मध्ये देतो. इट इज अ मॅक्झिमम षटकार. काय मॅच पाहायला मिळते. अप्रतिम मॅच. अक्षरशः संपूर्ण येवती पंच प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते जयदीप शेवाळेच्या बॅट मधून. मित्रांनो जयदीप याची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत.
अप्रतिम अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते जयदीप शेवाळे. एक चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे आणि मैदानामध्ये जर पाहिलं तर कराड टेनिस क्रिकेटचा बकासूर जयदीप शेवाळे. अतिशय सुंदर मॅच पहा, बॅकफूट वरती जाऊन काय स्ट्रोक सजवलाय, अप्रतिम. जणू या चेंडूचा तो वेट करत होता. वेट अँड वॉच, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर. जयदीप शेवाळे याच्या बॅट मधून. मगाशी जयदीपला सांगितलं होतं की बकासूर हे मी स्वतः नाव दिलंय आणि नावाला साजेसे बॅटिंग कर. त्यांनी या ठिकाणी थम्सअप करून सांगितलं होतं की यस करेन आणि त्यांनी करून दाखवलाय. नक्कीच कोण जिंकला कोण हरला यापेक्षा कसा लढला ना हे खूप महत्वपूर्ण आहे. मैदानामध्ये पाहिलं तर जयदीप याने सर्व प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलंय आपल्या विस्फोटक खेळीने. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर मॅच, अक्षरशः काजाचा ठोका चुकवणारी मॅच पाहायला मिळते. महत्वपूर्ण मॅच आहे. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना षटकाराने मॅच संपवेल का? नक्कीच हिरो बनण्याचा चान्स आहे आणि एखादा चांगला चेंडू उमेश रिलीज करतोय का पाहूया. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघासाठी. राऊंड विकेट निघालाय उमेश. यस, चांगला चेंडू चांगला चेंडू चेंडू आणि या चेंडूची गरज होती परंतु जयदीप अतिशय चांगली बॅटिंग केलीस मित्रा आणि सर्व प्रेक्षकांची मनं जयदीपने जिंकलेली आहे. जयदीप सांगतोय की या ठिकाणी आणि ही टीम देखील सांगते की सामना खूप अवघड होता कारण जिंकणाऱ्या टीमला देखील जयदीप याने अक्षरशः घाम फोडला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच एक अष्टपैलू खेळाडू भरत मोरे अर्थातच मॅन ऑफ द मॅच.